तर अल्लू अर्जुनच्या या नव्या गणिताबद्दल अधिक माहिती पाहूयात। आधीपासून बहुतांश अभिनेते ठरलेलं मानधन घेतात। चित्रपट चालो अथवा न चालो निर्मात्याला ती रक्कम अदा करावीच लागते। पुष्पा 2 पासून अल्लू अर्जुननं पैसे घेण्याचं नवं मॉडेल सुरू केलंय। चित्रपट बनत असताना तो निर्मात्याकडून एक पैसा सुद्धा घेत नाही। मात्र चित्रपटाच्या कमाईमधील 27 ते 30% वाटा तो घेतो। याचा सर्वात मोठा फायदा निर्मात्याला होतो, त्याला आधीच 80 ते 100 कोटी द्यावे लागत नाहीत। यामुळे चित्रपट बनवण्यासाठी हातामध्ये अधिक पैसे हे निर्मात्याच्या हातामध्ये उरतात। अल्लू अर्जुनच्या दृष्टीने यात जोखीम आहे, पण यावरून त्याला चित्रपटावर किती विश्वास आहे हे सिद्ध होतं। एंटली कुमार, लोकेश कनागराज, संदीप रेड्डी, वनगा यांच्या आगामी चित्रपटांसाठी अल्लू अर्जुननं हेच मॉडेल अवलंबलंय।